एक देश एक निवडणुकीसंबंधीच्या महत्त्वाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची एकमतानं मंजुरी. कोविंद समितीच्या सर्व शिफारसी मंत्रिमंडळानं स्वीकारल्या. एक देश एक निवडणूक प्रस्तावाचं बसपा आणि राष्ट्रवादीकडून स्वागत. प्रस्ताव संविधान विरोधी असल्याचं सांगत काँग्रेसचा तीव्र विरोध. एक देश एक निवडणूक ही संकल्पना क्रांतिकारी आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं या प्रस्तावाचं स्वागत. शेतकऱ्यांसाठी उत्पन्न संरक्षणाची पीएम आशा योजना तसंच पोषण आधारित अनुदानालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी उन्नत ग्राम अभियानासाठी भरीव तरतूद. भारतीय अंतराळ क्षेत्रासाठीच्या चांद्रयान-4, गगनयान आणि मिशन व्हीनस ऑर्बिटर अशा प्रकल्पांनाही मंत्रिमंडळाची मान्यता. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात गेल्या 35 वर्षातील सर्वाधिक मतदानाची नोंद. पुढच्या टप्प्यांसाठीच्या प्रचाराला वेग. पंतप्रधानांच्या आज 2 प्रचार सभा. अल्पवयीन मुलांसाठीच्या एनपीएस वात्सल्य या नव्या निवृत्तीवेतन योजनेचा निर्मला सीतारामन यांच्या हस्ते शुभारंभ. मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड इथल्या कार्यक्रमात विद्यार्थीही सहभागी. अमेरिकेत सुमारे 4 वर्षांनंतर व्याजदरात कपात. व्याजदरांमध्ये 0.5% कपात करण्याचा फेडरल रिझर्व्हचा निर्णय. जगभरातील शेअर बाजारांमध्ये परिणाम जाणवण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा राज्यस्तरीय शुभारंभ. राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचं नवी मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्र विकासाचा केंद्रबिंदू ठरेल. मुख्यमंत्री. पेजर स्फोटानंतर लेबनॉन पुन्हा एकदा स्फोटांनी हादरलं. हिजबुल्लाच्या वायरलेस संचामध्ये झालेल्या स्फोटात 20 जणांचा मृत्यू तर 450हून अधिक जखमी. आणि भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या कसोटी मालिकेला आजपासून होणार सुरुवात. आजपासून चेन्नईमध्ये पहिला सामना. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात